माझं आयुष्य माझ्या बायकोचं, माझ्या पोरांचं करण्यासाठी मी झिजत होतो. तरीही त्यांचं माझ्याकडून पूर्ण होत नव्हतं. त्यांची शाळेची फी, बायकोला घरातलं सामान आणून देणं, याची पूर्तता करण्यासाठी मला अजून काम करावंसं वाटत होतं. माझ्या मुलांना मोठ्या शाळेमध्ये मला टाकायचं स्वप्न होतं. माझ्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं ही माझी इच्छा होती. पण हेच माझं स्वप्न बिना पैशाचं पूर्ण होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी चांगली मेहनत घ्यावी लागेल. पण हे माझं स्वप्न बिना पैशाचं पूर्ण होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी चांगली मेहनत करत होतो. म्हणून मी माझ्या बायकोला घेऊन दुबईला गेलो. दुबईला गेल्यानंतर तिथे माझ्यासोबत गरिबीच्या पुढे आता मी हातच टेकले होते. किती काम करा तरीही काही बरकत येतच नव्हती. कितीही धान्य भरा तरीही धान्य पुरतच नव्हतं. रोज 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो असे तांदूळ, साखर आणून देत होतो. तरीही ते काही पुरवठा पडतच नव्हतं. मला असं वाटत होतं कुबेराचा खजाना जर भेटला तर बराच होईल. मी खूप आनंदी होतो. थोडं खात होतो, पण खूप आनंदात होतो. माझी आई आणि माझी बायको माझ्यासाठी वाटेल ते करत होती. माझं लग्न माझ्या आईने खूप मोठ्या लाडाकोडाने आणि धामधुमीमध्ये केलं होतं. माझ्या आईची एकच इच्छा होती, मी लग्न करावं आणि एकतरी मुलाला जन्माला घालावं. तिला खेळायला नातू म्हणून हवा होता, अशी ती मला नेहमीच म्हणत होती. मी आता एकटी आहे आणि माझ्या सोबतीला तुझी बायको असली तर बरं होईल. आता माझं वय झाले, किती दिवस तुझं करायचं? मी म्हणालो, तू जरा दम धर आई, मी सगळ्या काही गोष्टी योग्य वेळ आल्यानंतर करेल. मी लग्न करेल. मला अजून लग्न करायला टाईम आहे, असं मी माझ्या आईला म्हणालो. पण आमच्या एक शेजारच्या काकू होत्या. त्यांनी माझ्यासाठी एक मुलगी आहे असं माझ्या आईला सांगितलं. माझ्या आईला खूप आनंद झाला आणि माझी आई ती मुलगी बघण्यासाठी गेली. ती मुलगी खरंच खूप सुंदर आणि खूप छान होती. मला ती बघताक्षणी आवडली. मी तिला नाही म्हणालो नाही. पण आता मला असं वाटत होतं माझं कधी लग्न होईल. माझं लग्न झालं. सगळं काही आनंदी आनंद झाला. माझ्या आईच्या मनासारखं झालं होतं. तिला एक सून आली होती आणि माझी त्या मुलीवरती खूप प्रेम होतं. माझ्या बायकोचं नाव उर्मिला होतं. उर्मिला खरंच दिसायला उर्मिलेसारखीच दिसत होती. नाकी डोळी तरतरीत, ओठावरती गुलाबाच्या पाकळ्या अशी माझी बायको दिसत होती. केस लांब सडक, कंबरसर पातळ. कुठेही माझ्या बायकोला नाव ठेवण्यासारखी माझी बायको नव्हती. मी माझ्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होतो. क्षणाक्षणाला मी आता तिच्या बिना राहू शकत नव्हतो. पण माझं शिक्षण खूप कमी झालं होतं. त्याच्यामुळे मी साहेबही बनलो नाही आणि डॉक्टरही झालो नव्हतो. मी माझ्या डोळ्यामध्ये एकच स्वप्न ठेवलं होतं, दोन्ही टायमाला आणायचं आणि आपल्या बायकोला आणि आईला खाऊ घालायचं. माणसाची हवस ही कधीच संपत नाही. थोडं वेळ भेटल्यानंतर अजून थोडं पाहिजे, अजून थोडं पाहिजे, अजून थोडं पाहिजे, ही हवस कधीच संपली नव्हती. त्यालाच तर माणूस म्हणतात. मी मनाचा विचार करत होतो, आता छान बायको आलेली आहे, मुलं होतील. मुलांचासुद्धा आपल्याला शिक्षणाचा विचार करायचा आहे. मी माझ्या बायकोचं विचार चालू होता. माझी बायको म्हणाली, आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला एक स्वतःचं घरसुद्धा घ्यायचं आहे. आत्तापर्यंत आम्ही छोट्याशा घरामध्ये राहत होतो आणि तेही भाड्याचं होतं. माझी बायको म्हणत होती, आपलं स्वतःचं घर घेऊया. कारण आम्हाला दोघांना बोलण्यासाठी आम्ही नदीच्या बोटीमध्ये असायच्या, तिथे आम्ही दोघं जाऊन बसायचो. त्या पूर्ण पाण्यात असायच्या. माझं गाव गोव्याशेजारचं रणमाळं असं माझ्या गावाचं नाव होतं. सुंदर हिरवंगार अशी झाडी, हिरवं गाव माझं. त्याच्यातून एक भरदार गेलेली नदी. नदीतून मोठ्या उंचावरून उड्या मारायच्या आणि नदीत पोहायला लागायचं. नदीमध्ये दिवस कुठे निघून जायचा ते सुद्धा कळत नव्हतं. बायको छानशी आंघोळ करताना बघितल्यानंतर अंगामध्ये एक अशी तरतरीच यायची. मी तिला उचललं आणि एकदा नदीवरतीच घेऊन गेलो. आपण दोघे आंघोळ करूया. सगळा गाव आमच्याकडे बघू लागला होता. अरे, तुझ्या लग्नाला 1 वर्ष झालंय, तरी तू तुझ्या बायकोबरोबर असा का वागतो? सगळेजण मला पेड्या म्हणू लागले, हसू लागले होते. पण खरं सांगू, ते माझ्या बायकोचं प्रेम होतं. मी तिच्या जवळ येण्यासाठी मी आता काय काय करू लागलो होतो. कारण ती अजूनही माझ्यापासून लांब राहत होती आणि ती मला लाजत होती. ते मला सहन होत नव्हतं. म्हणून मी डायरेक्ट तिला नदीमध्येच फेकवलं. कारण तिला पाण्याची खूपच भीती वाटायची. माझी आणि माझ्या बायकोची जेवढी प्रेमाची कथा सांगू तेवढीच कमी पडेल.
कारण मी तिच्यासाठी वेडा झालो होतो आणि मला मुलांसाठी आणि तिच्यासाठी काहीतरी करायचं होतं. आता माझी बायको म्हणू लागली होती, शेजारचे भरपूर जण परदेशामध्ये कामाला गेली होती. तिथे भरपूर पगार भेटतो असंही. तसंही आमच्या इथल्या सरपंचाने आम्हाला कंपनीत कामाला लावलं होतं. भरपूर अशी मुलं कंपनीने दुबईला पाठवली होती. माझी बायको आणि माझी आई आता माझ्याकडे हट्ट करू लागली होती. तूही काही कर, पण कंपनीमध्ये जा, काम कर. वेळ भेटली तर दुबईला जाण्याचा विचार करू लागलो होतो. आता गावामध्ये किती वाळू काढायची आणि किती मासे नदीचे पकडायचे, कारण पुढचं भवितव्यसुद्धा आहे. ते मुलं झाल्यानंतर त्यांच्या भविष्याचा सुद्धा मला विचार करायचा आहे. मुलीचे शिक्षण, मुलीचे लग्न, हे सगळं काही माझ्यापुढे असे विचार येऊ लागले होते. कारण खरंच माझं आयुष्य मी त्या गावामध्ये राहिलो असतं तर बरं झालं असतं. मी वाळू काढायला लागली असती तरी चालली असती, पण मला दुबईला गेलो नसतो तर बरं झालं असतं. मला दुबईला गेल्यानंतर असं वाटत होतं, पण जेव्हा गावामध्ये होतो त्यावेळेला असं वाटत होतं मी दुबईला कधी जाईल आणि तिथून भरपूर असा पैसा कमेल. मला बायकोला गावी ठेवायची अजिबात इच्छा नव्हती, कारण माझी बायको खरंच खूप सुंदर होती. मी माझ्या आईला म्हणालो, आई, तू सगळं काही घरचं बघ, आम्ही दोघे कामाला जातो. माझी बायकोचीही जास्त शिक्षण झालं नव्हतं आणि माझंही शिक्षण जास्त नव्हतं. माझी बायको तरी 7वी शिकलेली होती आणि मी तर 5वी शिकलो होतो. आता आमच्या दोघांचा विसासुद्धा तयार करण्यासाठी आमचं घरच गहाण ठेवलं होतं. आम्हाला वाटलं होतं आम्ही 2 वर्षामध्ये घरी निघून येऊ आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करू. माझ्या आईला आम्ही घर गहाण ठेवायला लावलं आणि आम्ही दोघे नवरा बायको दुबईला निघालो. आमच्या दोघांचा सुद्धा विजा आला होता. आम्हाला कंपनीने खाण्याची व्यवस्था, AC रूम दिल्या होत्या. सगळं काही राहण्याची सोयसुद्धा व्यवस्थित होती. पण आम्ही दुबईला गेल्यानंतर तिथे आम्हाला कंपनीची गाडी वगैरे काहीच घ्यायला आले नाही. आम्ही रात्रभर तिथेच होतो. आमच्या गावचा एक मुलगासुद्धा आमच्याबरोबरच होता. तो माझा चुलत भाऊच होता. त्यालासुद्धा मी माझ्याबरोबर नेलं होतं. कारण एकाला 2 जोडी. तिथे आम्हाला त्यांची भाषासुद्धा कळत नव्हती. ते काय बोलतात, काय सांगतात ते सुद्धा आम्हाला समजत नव्हतं. मला माझ्या आईला एक फोन करायचा होता. मला फोनसुद्धा भेटला नाही. माझा चुलत भाऊ म्हणत होता, माझ्या आईला फोन करायचा आहे. दादा फोन घे ना. पण त्या लोकांना आम्ही हिंदी बोलत होतो, मराठी बोलत होतो किंवा इंग्लिश बोला, ते काहीच समजत नव्हतं. मला आता खूपच पस्तावत होतो. माझी बायको एवढी सुंदर, तिला मी एकटीला एवढ्या रात्री कुठे ठेवू? एक गाडीवाला माणूस आला आणि त्यांनी आमची पासबुके बघितली. त्यांनी आमचं सामान गाडीमध्ये ठेवलं. आम्हाला वाटलं ती कंपनीचीच गाडी आहे आणि पुढे बसायला गेलो तर त्यांनी आम्हाला पाठी बसायला लावलं. त्यांनी गाडीमध्ये चारा, खटारा गाडीसारखी होती ती. आम्हाला कंपनीने सांगितलं होतं खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय सगळं काही करणार आहे. कारण तिथे AC वगैरे लावला असेल. पण तिथे गेल्यानंतर याच्यातलं एकही गोष्ट आम्हाला दिसली नाही. ना कंपनीची गाडी घ्यायला आली, ना कंपनी होती तिथे. आम्हाला एका सामान्य माणसाने वाळवंटात घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर तो आम्हाला त्यांच्या भाषेमध्ये काय बोलत होता ते सुद्धा समजत नव्हतं. माझ्या चुलत भावाला दुसऱ्या शेळीच्या गोठ्यांमध्ये सोडलं आणि मला आणि माझ्या बायकोला दुसऱ्या शेळ्यांच्या गोठ्यांमध्ये घेऊन आला. माझा भाऊ ओरडू लागला, मला सोडू नका, मला तुमच्याबरोबर घेऊ द्या. पण त्या लोकांनी आमचं एकसुद्धा ऐकायला तयार नव्हते. तिथे गेल्यानंतर आमच्या दोघांचेही हाल काही कमी केले नाही. माझ्या बायकोलासुद्धा त्यांनी मारायला लागले, मलासुद्धा मारायला लागले. मी त्यांच्यावरती काठी पकडली आणि माझ्या बायकोला मारू नका असा कडक जाब दिला. पण त्यांनी आम्हाला काय बोलत होतो तेच समजत नव्हतं. दोघांनी मिळून मला तर बेशुद्धच केलं. माझ्या बायकोवरती नको नको ते अत्याचार रात्रंदिवस ते करत होते. मी हतबल झालो होतो. मी काहीही बोलू शकलो नाही, कारण तिथे काही बोलायला गेल्यानंतर चाबकाचा मार आणि लाठीचा मार त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. खाण्याचे सुद्धा वांदे झाले होते. माझ्या बायकोचे आणि माझ्या आता भेटणेसुद्धा मुश्किल झाले होते. माझ्या बायकोबरोबर रात्रंदिवस ते नको नको करत असायचे. मी ते सगळं काही डोळ्यांनी बघत होतो. पण मी तिथे हतबल झालो होतो. ना तिथे माझा देश होता, ना तिथे माझी माणसं होती. माझ्या देशात आणि माझ्या माणसांमध्ये ह्या गोष्टी मी होऊ दिल्या नसत्या. माझी बायको खूप रडत होती, खूप गागत होती, पण तिचंसुद्धा कोणीच विनवणी ऐकून घेतली नाही.
आता आम्ही जशी जिंदगी आहे तसंच जगायला शिकलो होतो. आमच्या हाडांची काडं झाली होती. पाणी प्यायला सुद्धा नव्हतं. मला त्यांनी शेळ्या वळायला आणि उंट सांभाळायला लावलं होतं. माझ्या बायकोला स्वयंपाक करायला आणि घरातली सगळी कामं करायला लावली होती. घरातली कामं झाल्यानंतर माझ्या बायकोबरोबर ते लोक रात्रंदिवस तिचा शारीरिक छळ करत होते. तिचा गुप्त अंगावरती मेजी टाकली. ती तळमळत ओरडत होती. ती माझ्याकडे धावत होती, पण ते लोक अजिबात ऐकायला तयार नव्हते. त्यांनी तिला बांधून ठेवलं आणि मी आतापर्यंत अशी लोकं कुठेही बघितली नाही. आपल्या भारतात अशी लोकं नाहीत, असं मला वाटू लागलं होतं. आपल्या भारतामध्ये कोणाला जखम झाली तरी सगळेजण येतात. तिथे जवळपास येण्यासारखं आणि जाण्यासारखं सुद्धा कोणीच नव्हतं. सगळ्यांच्या हातात बंदुकी, सगळ्यांच्या पायामध्ये चमड्याची बुटं आणि त्या चमड्याच्या चप्पल बुटांनी आपल्या गरीब लोकांना ते ठेचायचे. त्या बुटांनी मारायचे. त्याच्या डोक्याला असलेला चाबूक तो काढायचा आणि सपा जनावरासारखं मारायचं. मला माझ्या बायकोचा त्रास काढणं असह्य होत होतं. मला असं वाटत होतं तिथं मरून गेलं असतं तर बरं झालं असतं, कारण माझ्या बायकोचा त्रास हा माझ्यापेक्षाही खूपच असह्य झाला होता. तिच्यावरती नको नको त्या ठिकाणी ते चटके देत असायचे. नको ते तिला करायला लावायचे. नको ते तिच्याकडून करून घ्यायचे. एकदा माझ्या बायकोबरोबर 4-4 जणांनी करत होते. मी ते माझ्या डोळ्यांनी बघितलं. न बघितल्यासारखं केलं आणि शेळ्या चारायला घेऊन गेलो. मला खूप रडायला येत होतो. मी तळमळत होतो, पण मी काही करू शकत नाही, कारण त्या मालकाने आमचा विजासुद्धा घेतला होता. माझा 3 वर्षाचा विजा होता. माझ्या बायकोचा 3 वर्षाचा विजा होता. माझ्या चुलत भावाचा सुद्धा 3 वर्षाचा विजा. आमचा विजा संपेपर्यंत आम्हाला तिथून सुटका नव्हती. आम्ही सगळे वेगवेगळे होतो. फक्त माझी बायको आणि मीच सोबत होतो. सोबत असूनसुद्धा आम्ही एकत्र नव्हतो. ती मला भेटू शकत नव्हती आणि मीही तिला भेटू शकत नव्हतो. माझा चुलत भावाचे तर आमच्यापेक्षाही खूपच हाल चालू होते. तो तर बिचारा एकटाच होता. खाण्यापिण्याचे हाल खूपच होते. संडासला गेल्यानंतर धुवायला पाणीसुद्धा देत नव्हते. पाणी तिकडे विकत घ्यावं लागत होतं. त्याच्यामुळे आम्हाला आंघोळी तर खूपच लांबची गोष्ट. तोंड धुण्यासाठी सुद्धा पाणी भेटत नव्हतं. ते आम्हाला माणूस म्हणून मानत नव्हते. ते आम्हाला किडामुंगी म्हणून त्यांच्या शेळ्या आणि उंट पाळण्यासाठी, गाई म्हशी पाळण्यासाठी आम्हाला त्यांनी जवळ ठेवलं होतं. त्यांना नोकरांची गरज होती. थोड्या दिवसांनी माझा चुलत भाऊ मला भेटला. तो म्हणाला, आपण इथे राहण्यापेक्षा आपण मेलेलं बरं, पण इथला त्रास मला सहन होत नाही. तो खूप रडत होता. खूप सांगत होता की मला ज्या दिवशी तुम्ही सोडलं त्या दिवशी मला नको ते मारलं. मला खूप मारलं, खूप. पण मी माझ्या चुलत भावाला सुद्धा सांगितले, मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ह्या अशा गोष्टी माझ्यासोबत झाल्या होणार आहेत तर मी तुम्हाला दोघांनाही आणलं नसतं. आपण तिघेही तिथेच राहिलो असतो. मला माफ कर. मी त्याची क्षमा मागू लागलो होतो. माझा भाऊ मला, दादा जाऊ दे, जे झालं ते झालं, पण आता इथून पुढे काय करायचं त्याचा विचार करू. तो भेटला आणि लगेचच घाईघाईने निघून गेला. नाहीतर आम्हाला बोलताना बघितल्यानंतर सुद्धा मार खावा लागत होता. आम्ही तिघांनी तिथून जाण्याचा प्लॅनिंग करू लागलो होतो. तिथे त्या मालकाच्या भावाच्या मुलीचं 3 दिवसासाठी सगळं काही सोडून निघून गेले होते. तेवढाच आम्हाला टाईम होता. ते तिथून निघण्यासाठी आता मला येऊन 2.5 वर्ष झाले होते. 2.5 वर्षामध्ये हाडाची काडं झाली होती. शरीरात नुसती हाडंच बाकी होती. बाकी काहीच नव्हतं. माझ्या बायकोचे तर हाल माझ्यापेक्षाही खराब झाले होते. नुसती काळी कुट्ट आणि डोक्यामध्ये दाढी वाढलेली, हातपाय जखमा. माझ्या बायकोचे तसेच हाल झाले होते. आता आम्ही तोंड हातपाय धुतले आणि तसंच वाळवंटामध्ये पळत सुटलो. काहीच समजत नव्हतं. कुठे जायचं, काय करायचं, काहीच समजत नव्हतं. दोघांचा बोजा पाठीमागे होता. माझी बायको आणि माझा चुलत भाऊ दोघेही माझ्यापेक्षा लहान होते आणि ते तिथे पाणी करत होते. पाणी करत शेवटी त्यांना पाणी न भेटल्यामुळे माझ्या भावाचा जीव गमावा लागला. तशीच माझी बायकोची सुद्धा अवस्था झाली होती. माझी सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही तिघेही मरणाच्या वाटेवरती उभे होतो. आम्ही वाळवंटामध्ये हरवलो होतो. आता आम्हाला तिथे कोणीही दिसत नव्हतं. झाडंही नव्हतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वाळवंटामध्ये प्राणीसुद्धा होते. ते कधी कुठून येतील याची सुद्धा काहीच गाही देऊ शकत नाही. तिथले साप पायाला जर चावले तर पाय पूर्ण सडून गेला होता. मला चालता येत नव्हतं. माझी बायको म्हणाली, अहो, ही काय अवस्था करून घेतली. चांगलं जीवन आपण जगत होतो.
पैसा जमा करण्यासाठी आलो आणि इथेच हरून गेलो. आपण इथे मेलो तरी कोणाला काही फरक पडणार नाही, कोणी आपल्याला शोधणारसुद्धा नाही. माझी बायको खूप रडू लागली होती. आम्ही मुलाबाळाचा विचार केला होता, ते स्वप्नच राहिलं होतं. घर घ्यायचं होतं, ते सुद्धा स्वप्नच राहिलं होतं. वाळवंटामध्ये पाण्याचा एक सुद्धा थेंब दिसत नव्हता. जिथे जनावरं मेलेली तिथे आम्हाला पाणी आहे याचा भास व्हायचा. भाऊ मरते क्षणी त्यांनी वाळू खायला सुरुवात केली, कारण त्यांना पाणी प्यायला भेटलंच नाही. पाणी पाणी करता करता त्याने जीव सोडला. अशी ती दुबईची परिस्थिती. असंही नाही की तिथे सगळंच जण असतात, पण सगळेच जण चांगले असतात असंही नाही. कंपनीच्या नावाखाली कामाला लावतो म्हणून अशी बरीचशी मुलं फसवली जातात आणि बरेच मुलं फसवून दुबईला जातात. जेलपेक्षाही ही शिक्षा खूप खराब होती. म्हणून आम्ही दुबईला कामाला लावतो आणि तुम्हाला 50,000 रुपये देतो किंवा 70,000 रुपये देतो, याच्या पाठी जाऊ नका. लास्टला माझ्या बायकोला आणि मला एक झरा दिसतो, तेव्हा आम्हाला असं वाटलं आमचं स्वप्न आहे, पण चला जाऊन बघूया. तिथे छान मोठं झाड होतं. त्या झाडाखाली आम्ही बसलो आणि थंड थंड पाणी पिल्यानंतर एक रात्र पूर्ण आम्ही तिथे राहिलो. चालत राहिलो होतो तरीही काही रस्ता भेटला नाही. आता आमचा जीव जाईल ही परिस्थिती आता वाटू लागली होती. पण देवाची कृपा म्हणून आम्हाला रस्ता भेटला आणि आम्ही त्या रस्त्यावरती सुद्धा लवकर कोणी त्या गाड्यांमध्ये घेत नव्हतं. त्या गाड्यांमध्ये एका माणसाने आम्हाला घेतलं, आम्हाला पुन्हा शहरामध्ये सोडलं. आम्हाला एका NGOने भारतात येण्यासाठीचा विजा काढून देण्याची तयारी करू लागली होती. माझ्या बायकोच्या त्या जखमा पाहून तर मला रडू अनावर होईना. माझी अवस्था त्याच्यापेक्षाही बदतर झाली होती. केसांमध्ये उवा, अंगावरती जखमा, पोट पाठीला चिटकलेला, काळा ठिसूळ पडली होती. माझ्या बायकोच्या गुप्त अंगाचे पूर्ण तुकडेच निघाले होते. मला ते बघितल्यानंतर खूपच रडायला आलं. त्यांनी ते रक्तबंबाळ केलं होतं. तिथे कधी कधी एकसोबत तिघे तिच्यासोबत करत होते. कोणी पाठवून तर कोणी पुढून तर कोणी तोंडात तर कोणी हातात धरायचे. जर तिने केलं नाही तर तिच्या ढोंग्याला सुद्धा ते चटके देत असायचे. तिथे अशी अवस्था तिची करून ठेवली होती. पूर्ण तिचं ढुंगण काळं करून टाकलं होतं. आता पुन्हा आम्ही पळवलो म्हणून तिथला मालक आम्हाला शोधण्यासाठी आला, पण आमचा विजा संपला होता. आमचा विजा संपला म्हणून त्याने दुसऱ्या नवीन मुलाला नेलं आणि आमच्यासारखं त्याचेसुद्धा हाल त्याने करायला सुरुवात केली असेल. आम्ही सुटलो. आम्ही पुन्हा भारतात आलो. तेव्हा श्वास घेऊ लागलो. भारतात असला कोणताही प्रकार होत नाही आणि कोणावर अत्याचारही होत नाही. आपला भारत खरंच खूप महान आहे. आपल्या भारतासारखा कुठेही देश नाही. म्हणून आज कोणतीही कंपनी आपल्याला कामासाठी पाठवत आहे, ते कमी शिक्षण असेल तर कधीच कोणावरती भरोसा ठेवून जाऊ नये. आपलीसुद्धा हालत उर्मिलासारखी आणि अर्जुनसारखी होऊ शकते. म्हणूनच सांगतो, स्वतःच्या देशात राहा आणि स्वतःच्या घरात राहून, स्वतःच्या शहरात राहून काम करा, कमवा, पाहिजे ते करा, पण दुसऱ्याच्या देशात जाऊन पैसा आणण्याचा विचार कधीच करू नका. शिक्षण नसेल तर नक्कीच जा, पण शिक्षण कमी असेल तर जाऊ नका. तुमची तिथे फसवणूक होऊ शकते, याचासुद्धा विचार करा. तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकतात, पण मागचा पुढचा विचार करून घराच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर जा. तर मित्रांनो, ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी KN स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद. भेटूया नवीन गोष्टीमध्ये. नमस्कार.